जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात अनेक ठिकाणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग आउटगोइंग सुरूच राहतं। परंतु आज ठाकरेंच्या पक्षात भाजपाचा सर्वात बडा नेता, पश्चिम महाराष्ट्रात ज्यांची अतिशय चांगली दादागिरी चालते असे बडे नेते भाजपाला सोडचिठ्ठी देऊन 5000 गाड्यांच्या ताफ्यासहित मातोश्रीवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन मनगटावर बांधून ठाकरेंच्या सेनेत जाहीर प्रवेश केला। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होणार आहेत, त्या अगोदरच भाजपाला शिंदे गटाला जबर दणका उद्धव ठाकरेंच्या जिल्ह्यातील नेत्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात अनेक असे पक्षप्रवेश होतील। आजचा पक्षप्रवेश हा सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे। नेमकं काय झालंय ते बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर उद्धव ठाकरे समर्थक असाल, महाविकास आघाडी समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना, उद्धव ठाकरे, शिवसेना UBT किंवा महाविकास आघाडी असे कमेंट करायला विसरू नका। आपण सुरुवात करूया। महाराष्ट्रातील राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी हालचाल झाली। पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली भाजपाचे नेते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर आले। उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाल्यानंतर शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्रात जसं अगोदर राष्ट्रवादी होती, त्यानंतर भाजपाने पश्चिम महाराष्ट्र काबीज केला, त्याप्रमाणे आता शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचं वलय पश्चिम महाराष्ट्रात दिसेल अशी आम्ही कामगिरी करू, असं आश्वासन त्या नेत्याला मिळाल्यानंतर त्या नेत्यांनी आपल्या हजारो समर्थकांसहित पक्षप्रवेश केला। सकाळपासूनच मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गांवर भगव्या झेंड्यांनी रंग भरला होता। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जय महाराष्ट्र, जय शिवसेना, जय ठाकरे या घोषणांनी वातावरण दणाणून सोडलं। मुंबईच्या दिशेने निघालेल्या या ताफ्यात ट्रॅक्टर, जीप, कार, बस, टेम्पो अशा सर्व वाहनांचा समावेश होता। अंदाजे 15 ते 20 हजारहून अधिक कार्यकर्ते मातोश्रीच्या परिसरात दाखल झाले होते। मुंबई पोलिसांनी सुद्धा वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवला होता। मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंत, सुभाष देसाई यांच्यासह ठाकरे गटाचे पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते उपस्थित होते। भगव्या झेंड्यांनी आणि फुलांनी हारांनी सजलेल्या मंचावर भाजपाचे बडे नेते असलेले आणि त्यांचे जे आजोबा राज्याचे मंत्री होते असे यशवंत पाटील यांचा औपचारिक प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला। तसेच त्यांचा भगवा झेंडा देत स्वागत केलं। यावेळी ठाकरेंनी सांगितलं की भाजपाच्या हुकुमशाहीला कंटाळलेले असंख्य कार्यकर्ते आज मातोश्रीकडे पुन्हा येत आहेत। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं राजकारण पुन्हा जागं होत आहे। आदित्य ठाकरे यांनी सांगितलं, आम्ही सत्ता नाही पण सत्तेपेक्षा मोठं मन जिंकलं आहे। आज पश्चिम महाराष्ट्राचा आवाज ठाकरे घराण्याबरोबर आहे, हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे। मंचावर भाषण करताना पाटलांनी सुद्धा थेट सांगितलं आणि भाजपावर निशाणा साधला। ते म्हणाले की भाजप आता कार्यकर्त्यांचा पक्ष नाही तर बड्या नेत्यांचा पक्ष झाला आहे। तळागाळातील कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जात आहे। आम्ही विचारांसाठी राजकारणात आलो आणि आज तो पुन्हा विचार उद्धव ठाकरे यांच्या रूपात अतिशय संयमी नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाखालीच पुन्हा जिवंत लोकशाही महाराष्ट्रात दिसत आहे, असं त्यांनी सांगितलं। पाटील यांच्या या विधानाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये घोषणांचा गजर सुरू झाला। ठाकरेच महाराष्ट्राचे पुढील महत्त्वाचे नेते असतील आणि राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणात जर लोकशाही टिकवायची असेल तर महाराष्ट्राने पहिलं नाव घ्यावं, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचंच नाव येईल, कारण ते 2 ते 3 वर्षापासून अतिशय महत्त्वाचा संघर्ष करत आहेत। त्यांच्यावर पक्ष आणि चिन्हाबाबत अन्याय झाला परंतु ठाकरे खचले नाहीत, कारण त्यांच्या रक्तात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे। त्यामुळे ते लढत राहतील आणि शेवटी सत्याचा विजय होऊन पुन्हा एकदा त्यांच्याकडेच खरी शिवसेना येईल, असंही पाटील यांनी सांगितलं। त्यामुळे आता येणाऱ्या काळात मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सदैव पश्चिम महाराष्ट्रात उभा असेल आणि शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी मी तळमळीने प्रयत्न करणार, असं त्यांनी सांगितलं। पाटील यांचा प्रभाव विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड आहे। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी ते अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतील
आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना सांगितलं की पुढील महत्त्वाच्या पदावर तुमच्या अनेक कार्यकर्त्यांची गणना करून पुन्हा राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवावा असं त्यांनी आदेश दिले। त्यामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासुद्धा मिनी विधानसभा म्हणून गणल्या जातात। त्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रात नवी संजीवनी आणि नवी ऊर्जा मिळाल्याचं मत राजकीय वर्तुळात व्यक्त केलं जात आहे। यामध्ये ठाकरे गटासाठी मोठी रणनीतिक पायरी मानली जात आहे। भाजपाने गेल्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रावर प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता, पण या प्रवेशामुळे त्या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पाटील यांच्या ताफ्याने मातोश्री गाठताच परिसर घोषणांनी दणाणून गेला। जय महाराष्ट्र, उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आदित्य ठाकरे जिंदाबाद अशा घोषणांनी युवकांनी वातावरण भारावून टाकलं। ठाकरे गटाचे कार्यकर्ते फूल उधळत फटाके फोडत स्वागत करत होते। पाटील यांनी हार घालून खरा शिवसैनिक परतला अशी घोषणा दिली। राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रवेशामुळे भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणांवर परिणाम होणार आहे। विशेषतः सांगली, सातारा परिसरात पाटील यांची सामाजिक पकड मजबूत आहे। आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला याचा थेटच फायदा होईल। भाजपला मात्र या प्रवेशामुळे तळागाळातील नाराजीचे दुष्परिणाम भोगावे लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण भाजपामध्ये आता जी भरती काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी या पक्षातून आलेल्या नेत्यांनाच महत्त्वाची पदं मिळत आहेत, परंतु अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा कार्यकर्ता मात्र झेंडा घेऊनच आयुष्यभर फिरणार का असा सवाल सुद्धा त्यांनी केला। त्यामुळे भाजपा आता खरी भाजपा राहिलेली नाही, तर ती पैशावाल्यांची आणि नेत्यांची भाजपा झाली आहे। खऱ्या कार्यकर्त्याला यामध्ये संधी दिली जात नाही असं सांगितलं। तसेच अनेकांनी सांगितलं आमचं भाजपावर प्रेम आहे, परंतु आता जे फडणवीस यांचं जे काही राजकारण सुरू आहे त्यावर मात्र आमचा आक्षेप आहे आणि जोपर्यंत भाजपा त्यामध्ये सुधार करत नाही तोपर्यंत भाजपा राज्यात वाढणार नाही असं सांगितलं। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की आज आपण सत्तेत असू नसू पण महाराष्ट्राच्या मनात कायम आहोत। आमच्यावर विश्वास ठेवणारे लोक पुन्हा एकत्र येत आहेत, त्यामुळे ही सुरुवात आहे आणि पुढचं भविष्य महाराष्ट्रच ठरवेल असं सांगितलं। त्यांनी भाजपावर टीका करताना सांगितलं की सत्ता मिळवण्यासाठी अनेक जण काही विचार करतात, पक्ष फोडतात। जे आमचे मित्र होते त्यांनीच 25 ते 30 वर्ष सोबत राहिले आणि शिवसेना ठाकरेंचीही फोडली, त्यामुळे भाजपला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। ठाकरे गटासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता आणि त्यांच्या प्रचंड जनसमर्थनासह झालेला प्रवेश हे केवळ राजकीय पाऊल नाही तर मानसिकता बदलण्याचा संकेत आहे। त्यामुळे ठाकरेच महाराष्ट्राच्या मनात आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असेच प्रवेश झाले तर येणाऱ्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंचा भगवा झेंडा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।